शिर्डी मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर थत्ते ग्राउंड या ठिकाणी महाविराट सभा संपन्न। बाळासाहेब थोरात यांनी आपले भाषण करतेवेळी म्हणाले की शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे आणि दक्षिण मतदारसंघात निलेश लंके यांचा विजय निश्चित होणार आहे, अशी माहिती छाती ठोकपणे म्हणाले। ते विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले की शेतकऱ्यावर वाईट दिवस आहे, हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। थोरात म्हणाले, उद्धवजी मुख्यमंत्री असताना आम्ही 2 लाख रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। थोरात म्हणाले की विरोधकांनी एक मुलगी उभी केली आहे, तिला मतदान केले की हे मतदान विरोधी पक्षाला दिल्यासारखे आहे। उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणामध्ये म्हणाले, जो नाही आमच्या कामाचा तो नाही आमच्या रामाचा, असे उद्धव ठाकरे म्हणाले। ते म्हणाले की ही तिरंगी लढत नसून हे तिसरे उमेदवार हे विरोधी पक्षासाठीच काम करत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे म्हणाले, दुष्काळ परिस्थितीमध्ये दौरा करत असताना त्यावेळी जनतेने सांगितले होते की निळवंडे धरणाचे पाणी सोडले असते तर पिके करपली नसती, पण तारीख मिळत नव्हती म्हणून उद्घाटन लांबलं होतं। ठाकरे म्हणाले, आता डोळे उघडे ठेवून मतदान करा आणि मला शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे, असे ठाकरे म्हणाले। ठाकरे म्हणाले की साहेबांनी 370 कलम काढलं नाही तर 370 कलम उठवला आहे। यानंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर त्यांचे सर्व पक्षाच्या मान्यवरांच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी असंख्य जन समुदाय या सभेला उपस्थित होता। प्रतिनिधी नानासाहेब उंडे, न्यूज 14, श्रीरामपूर।